पार्श्वभूमीवर राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आलाय। संख्याबळाचा विचार करता या निवडणुकीमध्ये महायुतीचं पारडं जड राहणार आहे। तर चौथ्या जागेसाठी भाजपनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे। पाहूयात हा रिपोर्ट। भाजप महाराष्ट्रात राज्यसभेची चौथी जागा लढणार। राज्यसभा निवडणुकीत महायुतीचं पारडं जड। बहुमत नसल्याने निवडणूक लढणार नाही, शरद पवारांची स्पष्टोक्ती। शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राज्यात राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होतीये। या निवडणुकीत राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे एक उमेदवार निवडून आणता येईल इतकी मतं नाहीये। दुसरीकडे काँग्रेस एक उमेदवार पाठवू शकते। 3 उमेदवार निवडून येतील इतकी मतांची संख्या आहे। तर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडेही प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल इतकी मतं आहे। महायुतीला 5 तर काँग्रेसला 1 जागा मिळू शकते। भाजपचे 104 आमदार असले तरी अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांच्या मदतीने भाजपचे 3 उमेदवार सहज निवडून येतात। काँग्रेसचे आमदार असल्याने त्यांचा 1 उमेदवार सहज निवडून येतो। शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंना 40 आमदारांचा पाठिंबा आहे। 10 अपक्ष त्यांच्या सोबत आहेत, त्यामुळे त्यांचाही 1 उमेदवार निवडून येऊ शकतो। राष्ट्रवादीच्या 54 पैकी 43 आमदारांचा पाठिंबा असल्याचा अजित पवारांचा दावा आहे, त्यामुळे त्यांचाही 1 उमेदवार सहज निवडून येऊ शकतो। ठाकरे गटाकडे 16 तर शरद पवार गटाकडे 11 आमदार आहेत। दोन्ही पक्षांनी संयुक्त उमेदवार दिला तरी 41 जादुई आकडा गाठणं कठीण आहे। आमदारांची संख्या पाहता राज्यसभेच्या 6 पैकी 5 जागा जिंकणं महायुतीला सहज शक्य आहे। उरलेली 1 जागा ही कशी मिळवायची यासाठी भाजपनं हालचाली सुरू केल्या। काँग्रेसकडे आमदारांची संख्या असल्यानं आता काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।